रिसोड येथील श्री सिद्धेश्वर कावड मंडळातर्फे मराठवाडा दक्षिण काशी या तीर्थक्षेत्रावरून रिसोड येथे कावड यात्रा आली असून जवळपास 70 किलोमीटरचे अंतर पार करून या कावड यात्रेतील शिवभक्तांनी हा प्रवास पूर्ण केला। पवित्र अशा श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी या नवतरुणांनी दक्षिण काशी येथील शिवलिंगाचे दर्शन घेतले। तेथील पवित्र गंगाजल कावडमध्ये भरून श्रावणातील तिसऱ्या सोमवारी रिसोड वासियांचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये शिवलिंगावर हे जल अर्पण केले। या दक्षिण काशी ते रिसोड या कावड यात्रेत शेकडो शिवभक्तांनी सहभाग घेतला होता। तर यावेळी महाआरती करून प्रसादाचं देखील वाटप करण्यात आलं। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त वजर आघाव येथील युवकांनी धार तीर्थ लोणार येथील पवित्र जल कावड यात्रेच्या माध्यमातून गावात आणून आपल्या ग्रामदैवतेचा जल अभिषेक केला। ही कावड यात्रा लोणारवरून देऊळगाव राजा कुंडपाळ येथील साखरतळे देवी आणि पारडा दराडे येथील श्री मल्लिकार्जुन महादेवाला जल अभिषेक करून 20 किलोमीटरचा प्रवास करत वझर आगाव येथे पोहोचली। दरम्यान वाटेत या कावड यात्रेतील युवकांसाठी अल्पपोहाराची व्यवस्था करण्यात आली होती। वझर आगाव येथे ही कावड यात्रा पोहोचल्यानंतर गावकऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले। तर आजकालच्या संगणकीय युगात हे युवक धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करत असल्याबद्दल गावकऱ्यांकडून त्यांचं कौतुक केले जात आहे। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।